नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, एक महत्त्वाची माहिती जी आहे कालच्या न्यूजपेपरमध्ये आली होती. पनवेल महानगरपालिकेमध्ये लवकरच जे आहे 176 पदासाठी भरती होणार आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये जे आहे या ठिकाणी पहा, आरोग्य विभागाचे पण काही भरतीमध्ये पदे असणार तर ज्यामध्ये बिंदू नामावली तयार करण्याचे अंतिम काम जे आहे या टप्प्यामध्ये आलेलं आहे. ज्यामध्ये पहा, आरोग्य विभागामध्ये महत्त्वाचं जे पद आहे परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या पदावर जे आहे आपलं पूर्ण माहिती या पदावरच फोकस असते. पूर्ण माहिती आपण या संदर्भातच देत असतो. या ठिकाणी इतर पण पद आहेत. रिक्त पदाची लिपिक टंकलेखक आहे, अग्निशामक आहे, सफाई कामगार आहे, शिपाई आहे, मंजूर आहे, वाहनचालक आहे, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक आहे, त्यानंतर भूमापक आहे, त्यानंतर आरेखक आहे, परिचारिका, कनिष्ठ अभियंता, त्यानंतर मग माहिती जनसंपर्क अधिकारी, महिला बालकल्याण अधिकारी, त्यानंतर नगररचनाकार, वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, जैववैद्यक अभियंता इतर पदांचा समावेश आहे. तर एवढे पदे या ठिकाणी असणार आहेत. आता या ठिकाणी फायनल टप्प्यामध्ये काम आलेलं आहे. टोटल पदे 176 असणार आहेत. तर त्यामध्ये परिचारिकाची किती पदे असणार आहेत हे आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहा, या ठिकाणी कालच्या न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये 176 रिक्त पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया जी आहे लवकरच सुरू होणार आहे. तुमचा अभ्यास चालू ठेवा. सध्या बिंदू नामावली म्हणजे रोस्टर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. प्रस्तावाला जो आहे राज्य शासनाची मंजुरी जेव्हा मिळेल तेव्हा लेखी परीक्षेचा मार्ग पण या ठिकाणी मोकळा होणार आहे. यापूर्वी 377 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. ह्या 176च्या पूर्वी, ज्यामध्ये रिक्त राहिलेल्या पदांना नव्यानं उपलब्ध झाल्याबाबत या ठिकाणी जे आहे नव्यानं पदभरतीचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये 1046 जे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अकृतीबंधाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी 176 पदे रिक्त असल्याने टोटल एवढ्याची मंजुरी आहे. रिक्त पदे एवढे आहेत, तर त्यासाठी एवढ्या पदाला ही पदभरती होणार आहे. आता हे कोण सांगितले? पनवेलचे महापौर सांगितलेले आहेत. पनवेल महानगरपालिकेचे जे महापौर आहेत नितीन पाटील, त्यांनी ही माहिती दिलेली. मित्रांनो, पहा काय सांगितलेलं आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने जे आहे मान्य यापूर्वी सरळ सेवा भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या अनेक उमेदवारांना इतर शासकीय भरतीची संधी मिळाली. आता या ठिकाणी काय होतं, तुम्ही एखादी सरळ सेवा दिल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा आहे दुसरी पण दिलेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जर लागला असेल तर मोस्टली चांगल्या ठिकाणीच जे आहे विद्यार्थी जाण्याचा प्रेफरन्स करतो, ट्राय करतो. त्यामुळे हे जे आहेत असे दिलेले काही विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी जागा ज्या आहेत ते रिकामं झालेले आहेत, देऊन त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जॉईन केलेले आहेत. त्यामुळे हे जे जागा आहेत ह्या रिकाम्या झालेल्या आहेत. तर अशा या जागेमध्ये ही पदभरती होणार आहे. रुजू होऊ शकली नाही तर त्यामुळे रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबवाबाबत सूचना ज्या आहे प्रशासनाला देण्यात येत आहेत. ज्यामध्ये पहा, परीक्षा दरम्यान राज्यभरात तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेत मिळालेल्या काही उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार जे आहे या ठिकाणी पहा काय सांगितले, सोयीनुसार शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना रुजू होण्याची संधी मिळाल्याने सुमारे 134 पदे रिक्त झालेली आहेत. या ठिकाणी 176 सांगितलं, या ठिकाणी 134 इतर काही पदे ॲड केली असतील. त्यामुळे एकूण या ठिकाणी पदे जे आहेत 176 असं सांगण्यात आलेलं आहे. आता पहा, तुमचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, अभ्यास चालू ठेवा. पहा, या ठिकाणी खूप गरजेचं आहे. एक महत्त्वाची माहिती यासोबतच सांगतो मी, तुम्हाला क्लासेस वगैरे लावायचे असतील तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बेस्ट क्लासेस आहेत सक्सेस करिअर अकॅडमी, ज्यामध्ये DMR आणि DHSचे दोन्ही बॅच असतात. ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच या ठिकाणी अवेलेबल आहेत. ऑफलाईन बॅच आत्ता चालू झालेली आहे, ऑनलाईन पण 1 जुलैपासून या ठिकाणी चालू करण्यात आली आहे. फीस खूप कमी आहे, 2500 रुपये फीस फक्त आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेक्निकल जो आपल्या नर्सिंग संदर्भामधला पोर्शन आहे आणि नॉन टेक्निकल म्हणजे जो बुद्धिमत्ता, ग्रामर वगैरे, इंग्लिश, मराठी, GK हे असतं ते पण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. सर्व जे आहे ते शिक्षक एक्सपर्ट या ठिकाणी आहेत, जे की तुम्हाला तुमचं जे आहे शिकवण सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. महत्त्वाचं म्हणजे जे हे
बॅच आहे मित्रांनो. या बॅचमध्ये जे आहे तर तुम्हाला सर्व पूर्वीचे जे क्वेश्चन पेपर आहेत, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पूर्वीच्या पॅटर्ननुसार शिकवा, क्वेश्चन पेपर कसे पडतात, ते पण या ठिकाणी केलं जातं. सर्व क्वेश्चन पेपरचा यूज केला जातो आणि पुढे कसे पडू शकतात त्यावर संभाव्य प्रश्नावर पण अभ्यास करून घेतला जातो मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला लावायचं असेल तर सोपी प्रोसेस आहे. प्ले स्टोअरवर जायचं आहे, सक्सेस करिअर अकॅडमी नाव टाकायचं आहे. त्यामध्ये अशा प्रकारचा जो काही लोगो येईल तो डाउनलोड करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला जे आहे ऑनलाईन बॅच DMR असेल किंवा इतर पण असेल, RRB वगैरे किंवा नॉरसेट ESIC ते पण अवेलेबल आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे अभ्यास करता आहे त्यानुसार तुम्ही बॅच लावायचं आणि तुमच्या तयारीला वेग द्यायचं मित्रांनो. या अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 1000+ विद्यार्थी जे आहेत सध्या नर्सिंग ऑफिसर म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये जॉब करतात मित्रांनो. तर तुम्ही पण या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सीट एनरोल करून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका, जेणेकरून जे आहे ही व्हिडिओ जे आहे सर्वांपर्यंत गेली पाहिजे आणि असे जे इच्छुक आहेत क्लासेस शोधत आहे त्या विद्यार्थ्यांनापर्यंत ही माहिती गेली पाहिजे आणि त्यांचं जे आहे स्वप्न जे आहे त्यांच्या आईवडिलांचं त्यांचं ते पूर्ण व्हायला हे एक त्यांचं महत्त्वाचा टप्पा असेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.